आजचा महाराष्ट्र दिशाहीन अवस्था, केवळ भावनात्मक विषयांवर मराठी तरुणांना गुंतवून ठेवणे, रयतेच्या समस्या, रयतेचा विचार, उद्योग निर्मिती, रोजगार निर्मिती, शेती, पर्यटन, पर्यावरणपूरक उद्योग, जलसंवर्धन, इन्फ्रास्ट्रक्चर यावर कोणतीही चर्चा होताना दिसत नाही किंवा जनतासुद्धा अशा चर्चेला महत्त्व देत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रात फक्त भावनिक विषयांना महत्त्व आले आहे. दररोज वर्तमानपत्रे आणि टी व्हीवरच्या बातम्या 10 पैकी 9 बातम्या या नकारात्मक नैराश्य आणणाऱ्या. कोण कोणाला काय म्हणाले, कोणी कोणावर टीका केली, कोणी कोणाला शिव्या घातल्या. मी काय केले हे महत्त्वाचे नाही, पण तुम्ही कसे चुकीचे आहात हे महत्त्वाचे आहे. ही परिस्थिती बदलायला हवी. मराठी व्यावसायिक, मराठी उद्योजक, मराठी तरुण यांना दिशादर्शक व्यासपीठाची आवश्यकता आहे. स्वराज्य आले पण सुराज्य हवे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवविचार हवा, शिवसंस्कार हवा. ढोल वाजवणे, कानामध्ये बाळी घालणे, मोठमोठ्याने छत्रपती शिवरायांची गाणी लावणे, शिवरायांसारखे दिसण्याचा प्रयत्न करणे ही प्रतिकात्मक शिवभक्ती पुरेशी नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. मागील 1000 वर्षे देशावर गुलामगिरी होती. काही लाख तुर्की, मंगोल की इराणी आणि अफगाणी जंगली लोकांनी भारतातल्या फितुरांना सोबत घेऊन देशावर राज्य केले. 10,000 इंग्रजांनी भारतीयांना हाताशी धरून 130 वर्षे देशावर राज्य केले. यातून पहिल्यांदा देशाला मुक्त केले छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी. या देशावर जवळपास 150 वर्षे मराठा साम्राज्य होते. काश्मीरपासून तंजावरपर्यंत आणि अटकपासून कटकपर्यंत, गुजरातपासून ओरिसापर्यंत संपूर्ण भारतावर मराठा साम्राज्य होते. नेपोलियनपेक्षा महान सेनानी छत्रपती शिवरायांनी या देशाला दिले. छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती संताजीराव घोरपडे, महापराक्रमी पेशवे पहिले बाजीराव, संत सेनानी महदजी शिंदे, महान योद्धा यशवंतराव होळकर हे मराठा साम्राज्यातील 5 सेनानी अजिंक्य होते. हे कधीच कोणती लढाई हरले नाहीत. महापराक्रमी ताराराणी साहेब, धनाजी जाधव, मल्हारराव होळकर, नानासाहेब पेशवे, रघुजी भोसले, कान्होजी आंग्रे, नाना फडणवीस अशी असंख्य व्यक्तिमत्व या महाराष्ट्राने देशाला दिली. यामुळेच देव, देश आणि धर्म सुरक्षित राहिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान कोणीच विसरू शकणार नाही. देशातील जवळपास सर्व प्रमुख मंदिरे यांच्या मशिदी झाल्या होत्या. त्यावेळी मंदिरे पुन्हा बांधण्याचे काम एका महाराष्ट्रातील राणीने केले. रामेश्वर, त्र्यंबकेश्वर, 12 ज्योतिर्लिंगांपासून काशी विश्वनाथापर्यंत सर्व प्रमुख मंदिरे, अगदी जगन्नाथाचे मंदिर सुद्धा छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांनी बांधले. मराठ्यांनी तलवारीच्या जीवावर देश जिंकला. मराठा हा शब्द केवळ जातीपुरता नाही, तर सर्व 18 पगड जातींना सोबत घेऊन महाराष्ट्राने संपूर्ण देशावर 150 वर्ष सत्ता निर्माण केली. आमच्यावर अन्याय होतो म्हणून रडणारा हा महाराष्ट्र नाही, तर देव, देश आणि धर्मासाठी लढणारा हा महाराष्ट्र आहे. म्हणूनच भविष्यात समृद्ध भारतासाठी आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी एक व्यासपीठ शिवरायांचे मावळे आपण सर्वजण निर्माण करूया. आज शुभारंभ करूया. समृद्ध महाराष्ट्र संघटना, अशी संघटना जिचे प्रेरणास्थान फक्त आणि फक्त छत्रपती शिवराय असतील. शिवविचार आणि शिवसंस्कार हा एकच मंत्र घेऊन एक राष्ट्रीय संघटन आपण निर्माण करण्याचा आज संकल्प करत आहोत.